17 वर्षाला जुन्या सुविधांच्या खतम बंद केल्या. ते हे करून फोन लावून थांबा बाय हो याचा ऐकून घ्या अगोदर. वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष हे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आहेत, तालुकाध्यक्ष आहेत सगळे. मी बाळासाहेबाशी बोलून आम्ही इकडे आलेलो आहोत. तुम्ही जर तुमच्या गोष्टीवर म्हणजे तुमच्या मागण्यावर जर तुम्ही कायम राहत असाल तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण पाठिंबा आहे. कोणत्याही प्रकारची मदत लागली त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. मग ती रस्त्यावरची लढाई असो, उपोषणाची लढाई असो की न्यायालयीन लढाई असो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. न्यायालयातील तुम्हाला आम्ही सर्व गोष्टी पुरवण्यासाठी समर्थ राहू असं बोलून खोटं आश्वासन देऊन आम्ही जाणार नाही. आणि नाही आणि तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम राहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आता मी वाटलं तर ते एक्झिक्युटिव्ह काय म्हणतात त्याच्याशी आम्ही बोलतो. SDM आहेत, सगळेच आहेत अधिकारी. तर आता त्याच्याशी बोलू आणि कोणत्याच प्रकारचे आम्ही ॲडजस्टमेंट करणार नाही. जे तुमची मागणी असेल त्याच्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आणि योगायोग लेखी घेतल्याशिवाय नाही लेखी घेतलं तरी माझं असं म्हणणं आहे की 2 तारखेला सकाळी बाळासाहेब अकोल्याला येऊन राहिले. मी सुनील भाऊ शिंगोले, मिलिंद मोहन, मी तुम्हाला तशा पद्धतीचा निरोप देऊ आणि मी त्यावेळेस काही ठराविक लोक भेटलेली आहे. तुमच्या काय मागण्या असतील त्या सगळ्या आपण लेखी स्वरूपात घेऊ. काही असतील तुमच्यावर लेखी काय कोणा खरेदी करून दिली, कसे पैसे भेटले, काय भेटले. आता आपण तुमची लढाई काय करायची आहे, कारण की लढाई करावं लागेल. आणि हे लढाई जरी कोणी आता म्हणत असतील की न्यायालयात जाता येत नाही तर आपण ही न्यायालयीन लढाई स्वतः बाळासाहेब उभे राहतील वकील म्हणून. वेळ पडला तर नाही तर ते जर आपल्याला त्या पद्धतीचे वकील देतील तर ते वकील देतील. म्हणून तुमच्या पाठीशी संपूर्णपणे वंचित बहुजन आघाडी उभी राहील. एवढं मी या ठिकाणी जिल्हा महासचिव आम्ही या नात्याने तुम्हाला आश्वासन देतो. आणि आता अधिकारीशी बोलतो. तुमचं आंदोलन तुम्ही तुमच्या मागण्या चालू ठेवा असं आमचं म्हणणं आहे. तुमची लढाईच ते आहे तर मग आता आपल्याला लढाई सुरू केली आहे. तुम्ही इथं बसूनच केली तर मग गावाची लढाई आहे, धरणाची लढाई आहे, तुमच्या मागणी प्रत्येक मागणीची लढाई आहे. तुमचं पुनर्वसन झालं तर गावात थांबायचं कामच आपल्याला जरी समजा तुमच्या खरेदीच्या विरोधात जरी न्यायालयात जाता येत नसेल तर 17 वर्षापासून आमच्या शेतीचा मोबदला तर द्या आम्हाला. आपल्याला अनेक गोष्टी आहेत ना त्याच्यावर मार्ग काढता येईल साहेबाशी बोलून. साहेब म्हणजे बाळासाहेब, या साहेबाशी नाही बोलणार मी त्या मार्गावर. बाळासाहेब आंबेडकर वापस सरकार प्रशासन जबाबदार राहील. हो प्रशासनच जबाबदार आहे या गोष्टी. पायात बसीन, पिंपळ्या पायात बसीन. आपला जन माणूस पिंपळ्या आमदार आहे ना.